औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर येथील मेसन व्यवसायाच्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी हा व्हिडिओ लेक्चरचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे. या व्हिडिओ लेक्चरच्या मालिकेमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. या व्हिडिओ लेक्चरचा विषय आहे सॅनिटेशन आणि त्यातील ट्रॅप्स म्हणजे बेंड असलेला पाईप. बेंड असलेल्या भागामध्ये वॉटर सील असते. वॉटर सील म्हणजे त्या भागात साचलेले पाणी होय. यामुळे सिवरेज सिस्टीम मधील दुर्गंधयुक्त वायू किंवा फाऊल गॅसेस घरामध्ये शिरू शकत नाहीत. वॉटर सीलची डेप्थ ही क्राउन आणि डीप यामधील अंतराला म्हणतात. ही डेप्थ जितकी जास्त असेल तेवढे वॉटर सील इफेक्टिव्ह असते. ही डेप्थ म्हणजे वॉटर सीलची डेप्थ 25 ते 75 mm पर्यंत असू शकते. वॉटर सील कायम राहणे हे घरातील वातावरणामध्ये सिवरेज सिस्टीम घातक म्हणजे फाऊल गॅसेस किंवा दुर्गंधयुक्त वायू शिरण्यास बंद करते. ही प्रक्रिया वॉटर सील उत्तम प्रकारे कायम राहण्यासाठी खालील काळजी आवश्यक असते. वॉटर सील उत्तम राहावे यासाठी वॉटर सील कोणकोणत्या कारणामुळे ब्रेक होऊ याची माहिती आहे. खालील विविध कारणांनी वॉटर सील ब्रेक होऊ शकते. वॉटर सील ब्रेक होण्याची कारणे खालील प्रमाणे आहेत. 1. फॉल्टी जॉइंट्स. 2. क्रॅक इन द बॉटम ऑफ सील. 3. क्रिएशन ऑफ पार्शल व्हॅक्यूम सीवर फिट. 4. इन्क्रीज इन द प्रेशर ऑफ सीवर गॅसेस. 5. नॉन यूज ऑफ प्रोलॉंग पिरियड. म्हणजे थोडक्यात जॉइंट्स मध्ये दोष असल्यास, बॉटम सील मध्ये क्रॅक्स असल्यास किंवा सीवर फिटिंग मध्ये काही प्रमाणात हवेची पोकळी निर्माण झाल्यास, तसेच सीवर गॅसेसचा प्रेशर वाढल्यास आणि प्रदीर्घ काळापर्यंत जर आपण ती सिस्टीम न वापरल्यास, म्हणजे जिथं जिथं ट्रॅप्स लागले आहे त्यामध्ये पाण्याचा किंवा इतर कोणताही वापर न झाल्यास वॉटर सील ब्रेक होऊ नये यासाठी सॉइल पाईप आणि ट्रॅप यांच्या मध्यंतरी व्हेंट पाईप असला पाहिजे आणि योग्य ठिकाणी अँटी सायफनेज पाईप वापरले पाहिजे. चला आता पाहूया
उत्तम ट्रॅप कशा ओळखाव्या यासाठी खालील लक्षणांचा आपण विचार करू शकतो. ट्रॅप हाऊस ड्रेनेजमध्ये वापरण्याचा मुख्य उद्देश आहे सिवरेज सिस्टीम मधील फाऊल गॅसेस इमारतीमध्ये शिरू न देणे. यासाठी त्यामध्ये आवश्यक तेवढे वॉटर सील कायम राहिले पाहिजे. म्हणून आपण ट्रॅप मध्ये कमीत कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त वॉटर सील असले पाहिजे, म्हणजेच वॉटर सीलची डेप्थ असली पाहिजे असा विचार केला पाहिजे. उत्तम ट्रॅप मध्ये नेहमीच वॉटर सील पुरेसे असले पाहिजे, म्हणजेच त्याची खोली पुरेशी असली पाहिजे. ही खोली कमीत कमी पाण्यामध्ये मिळाली पाहिजे. ट्रॅप ओलावा शोषून न घेणाऱ्या पदार्थांचा बनलेला असावा. ट्रॅप मधून वाहणारा पाण्याचा प्रवाह अडू नये यासाठी आतमध्ये कोणतेही अडथळे असू नये किंवा विशिष्ट कोन असू नये, जेणेकरून प्रवाहात अडथळा निर्माण होईल. वॉटर ट्रॅप लावण्याचे काम साधे, सोपे आणि कमी खर्चाचे असले पाहिजे. ही ट्रॅप नेहमी उपलब्ध असावी आणि स्वस्त असावी, जेणेकरून वॉटर ट्रॅपचा वापर करणे सोपे असावे. ट्रॅप स्वस्त व सहज उपलब्ध असावी. ट्रॅप स्वतःच क्लीन होणारी म्हणजे सेल्फ क्लिनिंग असावी. ट्रॅप सहजपणे स्वच्छ करता येण्यासाठी मार्ग उपलब्ध असावा. ट्रॅपचा आतील आणि बाहेरील पृष्ठभाग हा गुळगुळीत असावा, जेणेकरून त्याला कोणतीही धूळ किंवा त्यामधून वाहणारा पदार्थ चिकटणार नाही. ट्रॅपचे वर्गीकरण. ट्रॅपचे वर्गीकरण दोन प्रकारे केले जाते. पहिला प्रकार आहे आकारावरून पडणारे प्रकार आणि दुसरा आहे त्याच्या वापरावरून पडणारे प्रकार. आकारावरून पडणारे प्रकार हे इंग्रजी अक्षराच्या आकारावरून पडलेले आहेत. P ट्रॅप, Q ट्रॅप आणि S ट्रॅप यांचा आकार हा इंग्रजी अक्षरांप्रमाणे असतो. ट्रॅपचे त्याच्या वापरावरून पडणारे प्रकार आहेत फ्लोअर ट्रॅप किंवा न्हाणी ट्रॅप, गली ट्रॅप आणि इंटरसेप्टिंग ट्रॅप. गली ट्रॅप ही सलेज ड्रेनला म्हणजेच जी बाथरूम किचन मधून सलेज गोळा करते ती ड्रेन मेन ड्रेनेज सिस्टीम पासून अलग करण्यासाठी वापरली जाते. ही ट्रॅप स्टोनवेअर किंवा कास्ट आयर्नची असू शकते. या ट्रॅपच्या वरील बाजूस CI म्हणजे कास्ट आयर्नची जाळी लावलेली असते. या जाळीमुळे ट्रॅप मध्ये मोठे आकाराचे कण शिरू शकत नाहीत. ही ट्रॅप इमारतीच्या बाहेरील भिंतीशी लावलेली असून ही बाथरूम, किचन, वॉश बेसिन मधून निघालेले वेस्ट म्हणजे सलेज गोळा करते आणि हाऊस ड्रेनेज सिस्टीम मधील वॉटर क्लोसेट म्हणजे संडास मधून निघणाऱ्या लॅट्रिन मधून निघणाऱ्या ह्युमन एक्सक्रेटा गोळा करणाऱ्या सॉइल पाईप मध्ये हे सलेज सोडते. चांगल्या प्रकारची ट्रॅप ही 2 किंवा 3 कनेक्शन जोडू शकणारी असते. उदाहरणार्थ गली ट्रॅपला आपण एक पाईप बाथरूम मधून येणारा, दुसरा वॉश बेसिन मधून येणारा आणि तिसरा किचन सिंक मधून येणारा जोडू शकलो पाहिजे. इंटरसेप्टिंग ट्रॅप ही खास प्रकारची ट्रॅप असून ही ट्रॅप हाऊस ड्रेनेजचे कनेक्शन सेप्टिक टँक किंवा पब्लिक सिवेज सिस्टीमशी करण्यापूर्वी प्लॉट एरियामध्ये म्हणजेच इमारतीच्या क्षेत्रामध्ये लावली जाते. इंटरसेप्टिंग ट्रॅप म्हणजेच इमारतीच्या क्षेत्रामध्ये असलेले हाऊस ड्रेनेजचे शेवटचे मॅनहोल होय. या ट्रॅपमध्ये कमीत कमी 100 mm चे वॉटर सील असले पाहिजे, जेणेकरून सेप्टिक टँक किंवा पब्लिक सिवेज सिस्टीम मधून येणारे फाऊल गॅसेस म्हणजे दुर्गंधीयुक्त वायूला कार्यक्षमतेने कंट्रोल करू शकेल. या ट्रॅपचा वरील भाग मोकळा असतो. या भागाला क्लिनिंग आय किंवा रॉडिंग आर्म असे म्हणतात. हा वरचा भाग पक्के झाकण लावून बंद केलेला असतो. आपल्याला सुविधेनुसार जेव्हा केव्हा क्लिनिंग करायचे असेल तेव्हा उघडता येतो. आपणा सर्वांचे अनेक धन्यवाद.